किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सांगोला शहरात गेल्या काही वर्षांपासून फिरत असलेल्या एका वयोवृद्ध मनोरुग्ण माऊलीला आपुलकी प्रतिष्ठानच्या सहकार्यातून मनगाव देहरे नगर येथील डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्या माऊली परिवारात हक्काचा निवारा मिळवून देण्यात आल्यामुळे या वृद्ध माऊलीचं उर्वरित आयुष्य सर्वसामान्यांप्रमाणे जाईल अशी आशा आहे। सांगोला शहरातील महात्मा फुले चौक, शिवाजी चौक, जय भवानी चौक, कडलास नाका आदी परिसरात एक मनोरुग्ण महिला गेल्या काही वर्षापासून खडे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास आदी वस्तू जमा करत फिरत होती। जीर्ण झालेले कपडे, वाढलेले केस, पायाला जखम अशा परिस्थितीत ती एकदा गटारीचं पाणी पिताना दिसली। त्यानंतर तिला माऊली परिवाराकडे सोपवण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या काही सदस्यांमध्ये चर्चा झाली। आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क साधून सदर महिलेला आपल्या माऊली परिवारात सहभागी करून घ्यावे अशी विनंती केली। डॉक्टर धामणे यांनी संमती दिल्यानंतर आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, कार्यकारिणी सदस्य अरविंद केदार, संभाजी पाटील, सुनील मारडे, सुभाष शिंदे यांनी स्वराज्याचे दीपक केदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ॲम्ब्युलन्समधून या महिलेला मनगाव देहरे नगर इथं असलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानकडे सोमवारी सोपवण्यात आले। शहरातील विविध भागात भटकंती करत कुणी देईल ते खाऊन अर्धपोटी राहून रात्री फुले पंपाजवळ असलेल्या वालराई नगरमधील काही युवकांनी तिला बनवून दिलेल्या छोट्याशा निवाऱ्यात ती झोपायची। मग नंतर दिवसभर चौकात फिरायची। बऱ्याच वेळा अनेकांना ती विवस्त्र दिसायची, तेव्हा काही सामाजिक कार्यकर्ते व महिला यांनी तिला साडी नेसून अनेकदा सहकार्यही केलंय। अशा या निराधार मनोरुग्ण माऊलीचं उर्वरित आयुष्य तरी सर्वसामान्यांप्रमाणे जावं यासाठी आपुलकी प्रतिष्ठाननं सामाजिक बांधिलकी जपत या महिलेला माऊली सेवा प्रतिष्ठानकडे सोपवल्यामुळे अनेकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।